हॅलो फ्रेंड्स, आपण पाहत आहोत निरोप समारंभ फेब्रुवारी 2025 आणि स्थळ आहे संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा इटोली, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी। हा कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे कार्य म्हणजे चित्रीकरण, संपादन आणि प्रसारण करत आहेत श्री सी.एम. पोघे सर। आश्रमशाळेच्या या प्रांगणामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। मान्यवरांचं हृदयपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो। 8 फेब्रुवारी 2025 इयत्ता 10वी व इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी, त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्यासाठी, येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांना घवघवीत यश मिळो ह्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत। थोडे पानावले डोळे, थोडे हसू ओठावर, अशी आमची सर्वांची अवस्था या ठिकाणी झालेली आहे। म्हणजे थोडं डोळ्यामध्ये पाणी पण आहे आणि ओठावर हसू पण आहे, कारण 12वीची मुलं शाळा सोडून जाणार आहेत, त्याचं दुःख आमच्या डोळ्यामध्ये आहे। परंतु पुढे गेल्यानंतर ते आमचं नाव काढणार आहेत याचा आनंद देखील आमच्या हृदयामध्ये, आणि त्यामुळे थोडस ओठावर आमच्या हसू आहे। जसं वसंतामध्ये झाडाला नवीन पालवी फुटते, झाडं हिरवीगार होतात, तो त्यांचा आनंदोत्सव असतो। तसंच शाळा चालू झाल्यानंतर जून मध्ये तुम्ही शाळेमध्ये येता, तुमच्या आवाजाने सर्व परिसर दणदणून जातो, तो आमच्यासाठी आनंदोत्सव असतो। शिशिरामध्ये झाडाची पानगळ होते आणि तो त्यांच्यासाठी दुःखाचा क्षण असतो। तसंच या फेब्रुवारी महिन्यामध्ये 10वीच्या परीक्षा, 12वीच्या परीक्षा येतात आणि चाहूल लागते निरोपाची, तो आमच्यासाठी थोडा दुःखाचा क्षण असतो। ह्या दुःखामध्ये आनंदोत्सव साजरा करणे म्हणजेच निरोप। तर निरोप देण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आहोत। त्यानंतर कुमारी तेजस्विनी चांदणेच्या स्वागत गीताने पुढील कार्यक्रमास सुरुवात होईल। आज आनंद बरसा है आंगन मेरे, आज आनंद बरसा है आंगन मेरे, हम करे आपका स्वागतम स्वागतम, हम करे आपका स्वागतम स्वागतम। फूल खिलने लगे, कलियां हंसने लगी, फूल खिलने लगे, कलियां हंसने लगी, भंवरे गुनगुन की सरगम सुनाने लगे, फूल खिलने लगे, कलियां हंसने लगी, भंवरे गुनगुन की सरगम सुनाने लगे। आपका आना हमको सुखद लग रहा, आपका आना हमको सुखद लग रहा, हम करे आपका स्वागतम स्वागतम, हम करे आपका स्वागतम स्वागतम। आज आनंद बरसा है आंगन मेरे, आज आनंद बरसा है आंगन मेरे, हम करे आपका स्वागतम स्वागतम, हम करे आपका स्वागतम स्वागतम। ये हवाएं पवन के झोंके लिए, ये हवाएं पवन के झोंके लिए, ये दिशाएं मधुरता का सागर लिए, ये दिशाएं मधुरता का सागर लिए। आपका आना हमको सुखद लग रहा, आपका आना हमको सुखद लग रहा, हम करे आपका स्वागतम स्वागतम, हम करे आपका स्वागतम स्वागतम। आज आनंद बरसा है आंगन मेरे, आज आनंद बरसा है आंगन मेरे, हम करे आपका स्वागतम स्वागतम, हम करे आपका स्वागतम स्वागतम। धन्यवाद। यानंतर आजच्या कार्यक्रमामध्ये काही विद्यार्थी आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करू इच्छित आहेत। तर सर्वप्रथम मी व्यासपीठावर आमंत्रित करतोय वर्ग 10वीची विद्यार्थिनी शिवानी घुगे। आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं जणू पाखरू झालं,
आमच्या पाठीशी जेव्हा दप्तर आलं तेव्हा आमचं जणू पाखरू झालं. आकाशी भरारी कशी घ्यायची हे शिकवलं गेलं. आकाशी भरारी कशी घ्यायची हे शिकवलं गेलं आणि ज्ञानाच्या चौकातून आम्हा मिरवलं गेलं. तो चौक बघण्याची आम्हा पुन्हा सळ लागली आहे. तो चौक बघण्याची पुन्हा आम्हा सळ लागली आहे. नकोशी ती जिव्हारी तळमळ लागली आहे. नकोशी ती जिव्हारी तळमळ लागली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. येऊ नये पण घरट्यातून जाण्याची वेळ आली आहे. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर, आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री दराडे सर, आजच्या आपले प्रमुख पाहुणे श्री विरा राठोड सर, बुधवंत सर आणि गुगे सर, आणि खाली बसलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि सर्व शिक्षक वृंद, सेवक मामा, सर्वांना माझा विनम्र अभिवादन. एकीकडे चेहऱ्यावर हसू तर दुसरीकडे मन आलेलं दाटून आणि दुःख. एकीकडे चेहऱ्यावर हसू आणि दुसरीकडे दाटून आलेलं मन आणि चेहऱ्यावरचं दुःख. मी माझ्या शाळेत काय शिकले? या शाळेत फक्त आम्ही पुस्तकातलं गणित सोडवायला नाही शिकलो. या शाळेत फक्त आम्ही पुस्तकातलं गणित सोडवायला नाही शिकलो, तर आयुष्यातलं गणित कसं सोडवायचं हे आम्हाला या शाळेने शिकवलं. या शाळेत आम्ही केवळ मराठी नाही शिकलो. या शाळेत केवळ आम्ही मराठी नाही शिकलो, तर मराठीचा पाया, मराठीवर प्रेम करायला आम्ही या शाळेत शिकलो. केवळ इंग्रजीचे ज्ञान नाही घेतले. केवळ इंग्रजीचे ज्ञान नाही घेतले, तर जागतिकीकरणाच्या युगात तिचा आवाका लक्षात घेतला. केवळ विज्ञान नाही शिकलो, तर नवनवे प्रयोग करून देशाला तंत्रज्ञानात कसे अग्रेसर बनवायचे हे शिकलो. या शाळेने आम्हाला देशासाठी विज्ञान शिकवला. अशा प्रकारे प्रत्येक विषय केवळ आम्ही शिकलो नाही, तर तो विषय जगायला शिकलो. या शाळेत आम्ही आलो, आम्हाला विद्यार्थ्यांसाठी जीवापाड कष्ट, मेहनत, रक्ताचं पाणी आणि प्रेमळ असे शिक्षक मिळाले. विद्यार्थ्यांसाठी खूप कष्ट करणारे, आमच्यासाठी झगडणारे सर्व शिक्षक, तीच मेहनत घेणारे सेवक व अधूनमधून भांडणारे, लगेच चिडणारे, लगेच हसवणारे, लगेच हसणारे, मनामनात मन मिसळून राहणारे मित्रमैत्रिणी आम्हाला भेटल्या. आज 3 वर्षापूर्वी मी या शाळेत आले. आज 3 वर्षापूर्वी आम्ही सर्वजण या शाळेत आलो. आज आम्ही वेगळे होणार, कुणी कुठे तर कुणी कुठे जाणार, अशी आमची आज ताटातूट होणार. सर्व काही बदलेल यानंतर बोर्डाच्या परीक्षा संपल्यानंतर एक नवीन जीवनाची सुरुवात होईल. ह्या कसल्या फिलिंग्स आहेत ते समजत नाही. एका बाजूला आयुष्यात पुढे जाण्याचा आनंद, तर दुसरीकडे शाळेपासून, या मायेपासून, मायेच्या माणसांपासून, मित्रांपासून दूर जाण्याचे दुःख. यावर विश्वास ठेवणे जरा कठीण जाते. जिथे मी 3 वर्षे घातली, ज्या मैदानावर मी खेळले, बागडले, ते आता मला कायमच सोडून जायला लागेल. माझा वर्ग, माझं खेळाचं मैदान, पाण्याची टाकी, ठरलेला 2 नंबरचा नळ, वर्गातला पहिला डेस्क आणि सर वर्गात नसताना ज्या डायस सोबत आम्ही खेळायचो तो डायस, वर्गात सरांनी सांभाळून ठेवायला सांगितलेलं डस्टर, सरांचं शिकवणं झाल्यावर सरांनी टेबलवर ठेवलेला खडू, तो खडू घेण्याची गडबड, मधली सुट्टी संपल्यावर कानावर पडलेला खुने मामाचा टोल आणि वर्गात बसा म्हणून वाजणारी राठोड सरांची शिट्टी, सकाळी आल्यावर भूक लागली की पंडित मामाची केलेली खिचडी, सकाळी प्रार्थना झाल्यावर दराडे सरांच्या सूचना, वर्ग शिक्षक एस सरांनी सोपवलेला जबाबदारीचं काम आणि रोजचा घरचा अभ्यास. राजू मामा वर्ग उघडायला आले की डेस्क पकडण्याची, वर्गात जाण्याची घाई, हे सर्व काही आता मागेच राहिल्यासारखं वाटते. या क्षणाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला तरी हे थांबणे कठीण आहे. जेव्हा मी शाळेत आले, शाळेच्या शेवटच्या दिवशी सर्वजण आपापल्या गणवेशावर साईन करतायत, आपापले नाव लिहित आहेत, आयुष्यभर आठवणीत राहण्यासाठी आपापला नंबर देत आहेत, आपापला नंबर एकमेकांना वाटतायत. कधीच एकमेकांना विसरायचं नाही अशा खोट्या का होईना पण शपथा घेतायत. जणू आज प्रिन्सिपल सरांचे भाषण ऐकण्याची आतुरता लागली आहे. कारण प्रिन्सिपल सरांचे, दराडे सरांचे शब्द हे पोगे सरांच्या व्हिडिओत सोडले तर इथून पुढे आम्हाला कधीच ऐकायला मिळणार नाहीत. मित्रांनो, या शाळेत फक्त पुस्तकं शिकलो नाही, तर संस्कार काय असतात हे आम्हाला या शाळेने शिकवलं. कसं वागावं, कसं बोलावं, सगळं या शाळेने शिकवलं. आज स्टेजवर बोलण्याचं धाडसही मला याच शाळेत आले. आज शिक्षकांनी आम्हाला काय शिकवलं ते मी एका कवितेतून मांडते. कभी डांट डपट कर प्यार जताया, कभी रोक टोक कर चलना सिखाया,
कभी काली स्लेट पर चाक से उज्जवल भविष्य का सूरज दिखाया, कभी ढाल बनकर मुश्किल से बचाया, कभी हक के लिए लड़ना सिखाया, कभी गलती बताकर तो कभी गलती बचाकर तो कभी गलती बताकर एक अच्छा व्यक्तिमत्व हमें दिलवाया, कभी माता पिता बंदी सलाह, कभी माता पिता बंदी सलाह, कभी दोस्त बन हौसला बढ़ाया। आज कहते हैं उन टीचर्स को बड़ा सा थैंक यू, आज कहते हैं उन टीचर्स को बड़ा सा थैंक यू, जिन्होंने हमें इस काबिल बनाया, जिन्होंने हमें इस काबिल बनाया। खरं तर आम्ही घरच्यांबरोबर कमी आणि शाळेतल्यांबरोबर जास्त वेळ राहायचो। ही शाळा म्हणजे आम्हाला आमचं घर परिवार वाटायचा। इथले संस्कार आमच्यावर पडले, इथे केलेली मजा, पण हे घर कधी सोडावं लागेल हा विचार आम्ही मजा करत होतो तेव्हा मनात कधी आला नाही। या शाळेतून आमची जेव्हा सहल गेली तेव्हा आम्हाला सरांनी असं कधीच वाटू दिलं नाही की आम्ही शाळेतल्या शिक्षकांबरोबर आणि आमच्या विद्यार्थ्यांबरोबर आम्ही सहलीला मजा करण्यासाठी आलेलो आहोत। आम्हाला असं जाणवायचं की आमचा परिवार आमच्या सोबत आहे, कारण घरून आलेला फोनही आम्ही कट करायचो मस्तीच्या नादात। घरचे जितकी काळजी घेणार नाहीत तितकी काळजी आमची सर्व शिक्षकांनी सहलीमध्ये घेतली। आता राहिला आमचा स्कूल डे, तोही चांगल्या मार्गदर्शनाने चांगल्या प्रकारे पार पडला। ही आठवण देखील मनात घर करून राहील। तसाच आजचा सेंड ऑफ फेअरवेल, ज्याला आपण निरोप समारंभ म्हणतो। खरं तर या दिवशी 3 वर्षातील आठवणी एका दिवसात सांगायच्या असतात आणि हा दिवसही आमच्या मनात, आमच्या हृदयात ठसठसून भरून राहील। जिंदगी में मैथ के टीचर ने दिया सिक्योरिटी साइंस का गाइड, जिंदगी में मैथ के टीचर ने दिया सिक्योरिटी साइंस का गाइड, स्क्वेअर का फॉर्म्युला है 4 इंटू साइड, असे आमचे एम.व्ही. घुगे सर, ज्यांचं मला शाळेत आल्या खरंच खूप भीती वाटायची, पण 10वीत आल्यावर म्हणजे 8वी 9वी 2 वर्ष ते आमच्या वर्गाला शिकवत नव्हते, पण 10वीत ते आम्हाला सिक्युरिटी सायन्स हा विषय शिकवायचे, संरक्षण शास्त्र हा विषय शिकवायचे आणि नंतर जास्त भीती वाटत नव्हती। पण मी जर त्यांना कधी बोलायचं असेल तर त्यांचा चेहरा पाहून बोलायचे, कारण त्यांचा चेहरा जर हसरा असेल तरच मी त्यांना बोलायचे, कारण मला त्यांची खरंच खूप भीती वाटायची। पण कधी कधी मीच फसायचे, कारण ते हसतायत की रागात आहेत हेच मला कळत नव्हतं, कारण त्यांचा चेहरा नेहमी एनी टाइम हसराच असतो। खेल बन गए आंकड़े, उत्तर बने सवाल फंडे, वंडरफुल दिए, बनने किया कमाल, जिनने किया कमाल, मैथ हुई आसान यूं जैसे हो एंजॉय, ऐसे टीचर मैथ के किस्मत से मिल पाए। खरं सांगायचं झालं तर माझं मॅथ थोडं कच्चं, मला शाळेत आले, सरांनी एखादी टेस्ट घेतली तर मला मॅथ मध्ये कमी मार्क पडायचे, पण जेव्हा मला वाईट वाटायचं तेव्हा मला नेहमी सानप सरांचं मार्गदर्शन कामी यायचं। सर आम्हाला मार्गदर्शन करायचे, आम्ही त्या दिवशी जास्त अभ्यास करायचो, नुसता मॅथचाच अभ्यास करायचा घरी गेलं की, असंच चालायचं, पेपर कमी मार्क, सरांचं गायडन्स, शिकवणं। पण सांगायचं म्हणजे सरांनी एकेका विद्यार्थ्याचा विचार केला, शिकवताना केला। सर सेमीला 10वी या वर्गाला आम्हाला शिकवतात, डिग्रसची गाडी इथून 3ला जाते, सरांना एक शेवटचा पिरियड मिळतो, सानप सरांना एक शेवटचा पिरियड मिळतो, पण सरांनी त्या पिरियड मध्ये कधीच नवीन पॉइंट शिकवला नाही। त्याचं कारण हे एकच की आपल्या एका विद्यार्थ्याचं नुकसान व्हायले, त्यामुळे सरांना खूप धन्यवाद। पेपरचे दिवस जवळ यायला लागले, सरांनी 2-2 पिरियड घेतले, पण शेवटच्या पिरियडला कधी शिकवले नाही, कारण त्यांना त्यांच्या विद्यार्थ्याचं नुकसान होणं कधी आवडलं नाही। समोर त्यांनी ताण सहन केला, त्यांच्यावर कामाचा लोड असूनही लगातार 2-3 पिरियड आम्हाला शिकवले आणि आमचा सिलेबस काठावर आणला। जेव्हा आम्ही मैत्रिणी एकत्र जमू तेव्हा पहिली मैत्रीण म्हणेल घंटी वाजली की शिट्टी वाजायची, त्यांच्या हातात नेहमी काठी असायची, ते दिसले की सगळ्यांची धावपळ व्हायची, असे आमचे राठोड सर। मायबोली विषय ज्यांचा मराठी शिकवणं रक्तात त्यांच्या, मराठी शिकवणं रक्तात ज्यांच्या, ते वरून कितीही कठोर असले मनातून मात्र कोमल आहेत असे आमचे ही वर्कर सर। लगेच तिसरी म्हणे, अरे ते सोडा एस सर खूप मजेदार होते, इंग्रजीचे ते आमचे आवडते शिक्षक होते। लगेच चौथा म्हणेल, अरे ते सोडा
पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, परफेक्ट टेन्स यातलं अंतर ज्यांनी सांगितलं, अरे ते सोडा, पास्ट टेन्स, परफेक्ट टेन्स, फ्युचर टेन्स यातलं अंतर ज्यांनी सांगितलं त्यांना आम्ही नवीन नाव दिलं, ते म्हणजे फोटोग्राफर आमचे पोगे सर. आता कोण राहिलं? महाजन सर. बरोबर, महाजन सर आमचे फेमस, त्यांचे शब्द खेड्यातले येडे. महाजन सर आमचे फेमस, त्यांचे शब्द खेड्यातले येडे. स्वभाव आपला सरळ, कन्सेप्ट करतात आमच्या मनात डाउनलोड. दिमाग में पडणे न दे जरा भी लोड, दराडे सर. दिमाग में पडणे न दे जरा भी लोड. किताब फाड़ो तो पड़ती डांट. फटकार, नियमों का पालन करने सिखाते, बहुत बार चक्कर करवाते. महत्वपूर्ण जानकारी दे हर बार, सबकी मदद करने को है वो हमेशा तयार. असे आमचे दराडे सर. धन्यवाद. त्यानंतर वर्ग 12वी विज्ञान मधून सानिका सानप. सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नाही, सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नाही, निरोप दिला म्हणजे नाती तुटत नाही. सहवास सुटला म्हणजे सोबत सुटत नाही, निरोप दिला म्हणजे नाती तुटत नाही. आपुलकीचं एक नातं सदा काळजात बहरून असावं, आपुलकीचं एक नातं सदा काळजात बहरून असावं, आपुलकीचं एक नातं सदा काळजात बहरून असावं. मोरपीस एक हृदयात साठून असावं, आठवणीचं मोरपीस एक हृदयात साठून असावं. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय शिक्षक आणि आजच्या कार्यक्रमासाठी जमलेले माझे मित्र आणि मैत्रिणी, आज आमच्या शाळेचा शेवटचा दिवस. खरं तर आजच्या दिवशी काय बोलावं हे मला समजेनासे झाले आहे. तरी बी माझ्या भावना एका कवितेच्या स्वरूपात तुमच्या समोर व्यक्त करते, त्या तुम्ही शांतपणे ऐकावे. काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला, काय बोलू कसं बोलू सुचत नाही मला. कसे दिवस गेले निघून कळलेच नाही मला. आठवतो तो पहिला दिवस भीतभीत आले होते, आठवतो तो पहिला दिवस भीतभीत आले होते. आठवेल हाही दिवस निरोप देऊन जाते. शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला, शाळा म्हणजे काय असते आज कळतंय मला. इथून दूर जाताना सगळं आठवतंय मला. आज इथून जाताना उदास वाटतंय, पुढील आयुष्य कसे असेल काहून मनात जाते. उद्यापासून आता शाळा नाही, बेल नाही, मित्रमैत्रिणींच्या कुजबुजण्याचा हवासा आवाज नाही. शिक्षकांचे ओरडणे नाही, ते हसत खेळत रडणं, हसत खेळत शिकणं, उठत पडत चालणं, अडकत बोलणं, हे सगळं आठवून दुःख होतंय मला. कसे दिवस गेले निघून कळलेच नाही मला, कसे दिवस गेले निघून कळलेच नाही मला. ते शिक्षकांची भीती मित्रमैत्रिणींची मस्ती, शिक्षकांची भीती मित्रमैत्रिणींची मस्ती, डब्बा खाण्याच्या त्या गमती जमती, हे सगळं आठवून दुःख होतंय मला. कसे दिवस गेले निघून कळलेच नाही मला. बोलले असेल काही, चुकले असेल, झाले असतील चुका, बोलले असेल काही, झाले असतील चुका, विसरून जाणे द्या आशीर्वाद, मनात काही ठेवू नका. थांबवा वाटला तरी थांबणार नाही हा निरोपाचा हळवा क्षण, थांबवा वाटला तरी थांबणार नाही निरोपाचा हा हळवा क्षण. गेले जर येथून निघून तरी रेंगाळत राहील या प्रांगणातच माझे मन, या प्रांगणातच माझे मन. धन्यवाद. त्यानंतर मी व्यासपीठावर आमंत्रित होते कोमल ढोके, वर्ग 12वी विज्ञान. कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला, कसं बोलू काय बोलू सुचत नाही मला. कसे दिवस निघून गेले कळेच नाही मला, कसे दिवस निघून गेले कळेच नाही मला. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, सर्व मान्यवर, गुरुजन वर्ग तसेच माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज आमचा निरोप समारंभ. आज या भाऊक प्रसंगी तुमच्या पुढे व्यक्त होताना मीही भावनिक झाले आहे. या शाळेतून बाहेर पडताना अनेक सुंदर आणि गोड अशा आठवणी घेऊन मी बाहेर पडत आहे. ही आदर्श शाळा आमच्या जीवनाचा महत्वाचा भाग असणार आहे. घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे, घेताना आज निरोप शाळेचा आले भरून या डोळे. शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने, शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने. ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले, ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले, तो दिवस आजही माझ्या मनात ताजा आहे. मी या शाळेत खूप काही शिकले आहे. शाळेतील अंदर अनेक सुंदर क्षणांची मी भागीदार ठरते. या शाळेच्या मैदानावर मी अनेक खेळ खेळले. या शाळेने मला अनेक स्पर्धा, परीक्षा, खेळ इत्यादींसाठी तयार केले. या शाळेत मला अनेक मित्र मैत्रिणी मिळाल्या. आम्ही एकत्र मोकळ्या वेळेत मनसोक्त गप्पा मारल्या. मला अनेक प्रसंगी मित्रमैत्रिणींनी मदतही केली. कधी मन जर निराश झाले तर ते शाळेत आल्यावर ताजेतवाने व्हायचे.
आज आम्ही जे काही आहोत ते केवळ आमच्या शिक्षकांमुळे. आज आम्ही जे काही आहोत ते केवळ आमच्या शिक्षकांमुळे. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन त्यापासून सुंदर मडके बनवतो, त्याचप्रमाणे या शाळेतील प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला घडविले. भावी देशाचे आम्ही सर्वगुण संपन्न नागरिक व्हावे म्हणून त्यांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले. त्यांचे ज्ञान खूप मौल्यवान आहे. त्यांची उतराई कधीच होऊ शकणार नाही. आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे. आज ही शाळा सोडताना मन भरून आले आहे. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. सहवास सुटला म्हणून सोबत सुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. नुसता निरोप दिल्याने नाते तुटत नाही. शाळेने आमच्यातील चांगल्या गुणांचा शोध घेतला. या शाळेतील सर्व शिक्षकांनी चांगली शिकवण दिली. त्यांचे आम्ही सदैव अनुसरण करू. भविष्यातही चांगली वाटचाल आम्ही करू. वाटले नव्हते कधी मला निरोप आपला द्यावा लागेल. वाटले नव्हते कधी मला निरोप आपला द्यावा लागेल. पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल. पंखात भरलेल्या विचारबळाने भरारीला सिद्ध व्हावे लागेल. धन्यवाद. प्रार्थना 12वी विज्ञान. सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नसते. सहवास सुटला तरी सोबत काही सुटत नसते. निरोप दिला तरी नाते काही तुटत नसते. निरोप दिला तरी नाते काही तुटत नसते. हे धागे असतात हृदयाशी जुळलेले. हे धागे असतात हृदयाशी जुळलेले. म्हणून माणसं दूर गेले तरी प्रेम काही संपत नसते. माणसे दूर गेले तरी प्रेम काही संपत नसते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आजच्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लाभलेले प्रमुख पाहुणे, सन्माननीय व्यासपीठ आणि गेल्या 5 वर्षापासून आम्हाला अवघड वाटणारे विषय सोपे करून शिकवणारे व आमचे पर्सेंटेज वाढावे याची आमच्यापेक्षा जास्त काळजी घेणारे व मार्गदर्शन करणारे माझे आदरणीय शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो, ही शाळा म्हणजे आमच्या खेड्यापाड्यातील मुलींसाठी एक आधारस्तंभ आहे. जेव्हा प्रत्येक गावामध्ये सरकारने जिल्हा परिषद शाळा उभी केली. ही जिल्हा परिषद शाळा फक्त 7वी पर्यंतच असते. 7वी झाल्याच्या नंतर प्रत्येकाच्या आई वडिलांना चिंता असते की 7वीच्या पुढे मुलीला कुठे शिकायला टाकावे, काय करावे. बाहेरगाव जे गोरगरीब असतात त्याने बाहेरगावच्या जे मोठमोठ्याले शहरामध्ये कॉलेज असतात तिथली फीस भरणे शक्य नसते. त्याच्यामुळे त्याला अगोदरच चिंता वाटते की आपल्या मुलीला कोणत्या शाळेत टाकावे. तर खेड्यापाड्यातली आमच्या डिग्रस, दाबा, खरगडी, घेवडा, सावळी इथल्या सगळ्या मुली ज्या आम्ही 7वी झाली की इथंच आमची आतुरता असती की आता 7वी झाली, आम्हाला बसनं प्रवास करायचा आहे, खूप मजा येईल. आणि या शाळेत यायचं म्हणजे ना की खरंच खूप भाग्याचा प्रश्न आहे. तर या शाळेत ज्याचं ऍडमिशन होईल ते खरं विद्यार्थी भाग्याचा आहे. आम्ही जेव्हा 8वीला ऍडमिशन केलं तेव्हा 8वीला पूर्ण लॉकडाऊन होतं. त्यानंतर 9वीला सुद्धा लॉकडाऊन. पण त्या एवढ्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा फोगे सरांनी आम्हाला मोकळं सोडलं. आमच्या ऑनलाईन क्लास एम.ई. सर, फोगे सर, इतर सर्व सरांनी आमचे ऑनलाईन क्लास सुरू केले. नंतर 10वी जेव्हा कोरोना गेला आणि लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा आमचं 10वीचं वर्ष. तेव्हा तर आम्हाला एम.ई. सर असे दुसऱ्या कुठल्याकडे लक्ष देऊ देत नव्हते. एनी टाइम अभ्यास आणि एवढे स्ट्रिक्टली घेत होते की खूपच. आणि फोगे सर बी खूप छान शिकवत होते. बाकीचे सर्व इतर सर खूप छान शिकवत होते. त्यानंतर 10वी झाली. आज काय बोलावं हा खरा प्रश्न माझ्या पुढे आहे. 10वी झाली, मला प्रचंड उत्साह होता. आता कॉलेजला जायचंय, मस्त धमाल करायची, मित्रमैत्रिणी बरोबर मनसोक्त उलटायचं. असे कितीतरी स्वप्न घेऊन मी आणि माझ्यासारखे कितीतरी माझे मित्रमैत्रिणी आम्ही कॉलेजमध्ये आलो. एक वेगळीच धुंदी होती. पण येथे आल्यानंतर इथल्या शिक्षकांनी ते वास्तव्याचं भान दिलं ते अविस्मरणीय आहे. हे 2 वर्ष जीवनातील किती महत्वाचे आहेत हे इथल्या सन्माननीय शिक्षकांनी समजावलं. वास्तव्य भान दिलं. प्रत्येक क्षणाचे नियोजन कसे करावे, अभ्यास कसा करावा, ध्येय कसे गाढावे, स्वप्नपूर्ती कसे व्हावे, कसे होऊ शकते एक प्लॅन दिला. कॉलेज म्हणजे गप्पा, गाणी, मोज मस्ती हे मनातून जाऊन हे 2 वर्ष व्यवस्थित प्लॅन केला तर काय होऊ शकते याचे चित्र इथल्या शिक्षकांनी डोळ्यापुढे उभं केले. म्हणून सरांना वाटलं की म्हणून आपण असं त्यांना सांगितलं तर प्रत्येक विद्यार्थी हा पेटून अभ्यासाला लागेल. म्हणून आम्हाला उभारी देणाऱ्या त्या सर्व शिक्षकांचे खूप खूप आभार. कदाचित येणाऱ्या काळात आपल्यापैकी कोणी डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, शिक्षक, वकील, यशस्वी व्यावसायिक असतील, यांचे सर्व श्रेय आपल्या पालकांना आणि इथल्या शिक्षकांना. कॉलेजचे प्राध्यापक, शिक्षक यांचे काम खरं म्हटलं तर खूपच कठीण आहे. कारण आमचे वय हे फार विचित्र आहे. बाहेरचे जग फार विचित्र आहे. त्यात स्वतः कसं राहावं याचे मार्गदर्शन करणारे शिक्षक आमच्या कायम स्मरणात राहतील. आता आपल्याला निरोप या शब्दातील मी हा शब्द काढून फक्त रोप घेऊन जायचा आहे. रोप म्हणजे
रोप म्हणजे समतेचं, मानवतेचं, विज्ञानाच्या मार्गावरून चालण्याचं हे रोप ज्या शाळेने, ज्या शिक्षकांनी आपल्याला हातात दिलेले आहे, हे ते समाजात रुजू या आणि त्यांचा विशाल वृक्ष करूया आणि एक आदर्श नागरिक बनून आदर्श समाज निर्माण करूया। मी माझं एक हिंदी कविता बोलून भाषण संपवते। जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, जीवन की राह पर आगे बढ़ते जाएंगे, चाहे कभी भी हो हम पर आपको ना भूल पाएंगे, याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए, याद आएंगे वो सारे पल जो आपके साथ बिताए हैं, कभी पढ़ाई के लिए तो कभी मस्ती के लिए, डांट खाइए आपका आशीर्वाद लेकर हम यहाँ से जाएंगे, चाहे कहीं भी हो जाए, हम पर आपको ना भूल पाएंगे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। अतिशय छान प्रार्थना। रुपेश भोगे या ठिकाणी बोलेल। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव रुपेश भगवान भोगे। मी इयत्ता 12वी केलीचा विद्यार्थी आपल्या पुढे माझं मनोगत व्यक्त करायला जात आहे। या आश्रमशाळेच्या प्रांगणातील माझा पहिला आणि शेवटचा भाषण। याच्या अगोदर मी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इटोली येथे माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं। प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर इयत्ता 8वी मध्ये कुठे यायचंय तर आश्रमशाळेमध्ये यायचंय। त्याचं कारण या शाळेमध्ये माझे मोठे भाऊ बहीण शिकून गेलेले आहेत। त्यांनी मला सांगितलं की आश्रमशाळेमध्ये जा इयत्ता 8वी मध्ये, कारण या आश्रमशाळेचं वैशिष्ट्य, या आश्रमशाळा खूप छान आहे, खूप छान पद्धतीने शिकवतात आणि खूप विद्यार्थी आहेत आणि खूप टीचर आहेत। की इयत्ता 8वी मध्ये आल्याच्या नंतर अनुभव घेतला की खूप विद्यार्थी आहेत, खूप टीचर आहेत, खूप छान पद्धतीने शिकवतात। या 5 वर्षात सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप छान प्रकारे शिकवले, खूप रागवले। त्याच्या रागवण्याच्या मागे प्रेम होतं त्याचं की आपला विद्यार्थी कुठेतरी मोठा व्हावा, त्याने शिकावं। एवढे बोलू माझे 2 शब्द संपवतो। त्यानंतर कार्यक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे आभार प्रदर्शन। आदरणीय श्री मुंडे सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन या ठिकाणी करावं। वर्ष 2024-25 ची सांगता करताना आज आम्हास विशेष आनंद होत आहे की आज आम्ही आमच्या 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी निरोप समारंभ देत आहोत। आणि या निरोपाच्या स्मृती प्रत्येक जण डोळ्याच्या कॅमेऱ्याने कैद करत हृदयाच्या सॉफ्टवेअरच्या साह्याने ब्रेन मेमरीच्या सर्वात सुरक्षित स्थळी साठवताना धडपडत असताना श्री खुशाल मुंडे सरांनी अध्यक्ष प्रमुख पाहुण्यांसहित कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या प्रत्येकाचे आभार व्यक्त करत कार्यक्रम संपला।